त्यानंतर एक महत्त्वाची बातमी समोर येते। सतीश भोसलेला प्रयागराजमधून अटक करण्यात आली आहे आणि अटक केल्यानंतर सतीश भोसलेचा फोटो आता समोर आलाय। सतीश भोसले उर्फ खोक्या याला प्रयागराजमधून पोलिसांनी अटक केली आणि त्यानंतर त्याचा हा फोटो एनडीटीव्ही मराठीच्या हाती लागलेला आहे। सतीश भोसले उर्फ खोक्या कित्येक दिवस फरार होता। जवळपास 6 दिवसानंतर त्याला अटक करण्यात आली। उत्तर प्रदेशच्या प्रयागराजमध्ये बीड पोलिसांनी त्याला अटक केली आहे। उत्तर प्रदेश आणि बीड पोलिसांनी ही संयुक्त कारवाई करत सतीश भोसले उर्फ खोक्याला अटक केली आणि आता हा फोटो त्याचा समोर आला। एनडीटीव्ही मराठीच्या हाती सतीश भोसले उर्फ खोक्याचा फोटो हाती लागलेला आहे। तर हे आपण पाहू शकतो। बीड प्रकरणी महत्त्वाची अपडेट समोर आली। काही वेळापूर्वीच सतीश भोसले याला अटक केल्याची बातमी समोर आली। बीड पोलीस आणि उत्तर प्रदेश पोलिसांनी ही संयुक्त कारवाई केली आणि त्यानंतर सतीश भोसलेचा अटकेचा फोटो एनडीटीव्ही मराठीच्या हाती लागलेला आहे। बीडचा नवा आकाश ओळख निर्माण झालेला सतीश भोसले उर्फ खोक्या आत्मसमर्पण करणार असल्याची माहिती कित्येक दिवस येत होती आणि आज त्याला अटक झाली। यावर अधिक माहिती घेऊयात। आपल्यासोबत आपले प्रतिनिधी स्वानंद पाटील आहेत। स्वानंद, सतीश भोसलेच्या अटकेचा हा फोटो आपल्या हाती लागलेला आहे। दीपाली, आपण बघितलं तर 5 दिवसापासून जो सतीश भोसले उर्फ खोक्या आहे हा पोलिसांना गुंगारा देत होता। मात्र जे 2 पथक आहेत त्यांनी याचा तपास आधी शिरूर परिसरात केला। त्यानंतर जी त्यांना माहिती भेटली की हा उत्तर प्रदेशमध्ये आहे आणि त्याच अनुषंगाने पुढील तपास केला गेला। प्रयागराज पोलीस म्हणजे उत्तर प्रदेशचे पोलीस आणि बीड पोलिसांनी संयुक्त कारवाई करत अखेर सतीश भोसले उर्फ खोक्याला ताब्यात घेतलेलं आहे। आपण बघितलं तर गेल्या कित्येक दिवसापासून विविध प्रकरण सतीश भोसलेच्या समोर आले होते आणि त्याच अनुषंगाने तपास चालू होता आणि अखेर आज सतीश भोसलेला ताब्यात घेण्यात आलेला। त्याचा पहिला फोटो पण आपण जो आहे तो आता दाखवत आहोत। निळ्या पट्ट्याचा शर्ट त्यांनी घातलेला आहे आणि जसा तो विविध व्हिडिओमध्ये आक्रमक दिसला तसा मात्र एकदम आता शांत असलेला जो म्हणजे ज्या प्रकारे अटक झालेली आहे आणि अटक झाल्यानंतर हा पहिला फोटो आहे आणि हा फोटो आता आपण प्रेक्षकांना दाखवत आहोत। दीपाली, अगदीच हतबल असलेला असं आपण या फोटोमध्ये पाहू शकतो। स्वानंद, आणखी एक महत्त्वाची माहिती म्हणजे बीडच्या पोलिसांच्या स्वाधीन कधी करण्यात येणार आहे? बीडला कधी आणण्यात येणार आहे त्याला? आज रात्री उशिरापर्यंत किंवा उद्या सकाळपर्यंत जो खोक्या भोसले आहे याला बीडमध्ये आणलं जाणार आहे। मात्र त्यामध्ये आणखी एक माहिती आहे, जो अर्ज न्यायालयामध्ये केला होता अटकपूर्व जामिनासाठी हा अर्ज मात्र वापस घेण्यात आलाय। कारण जो अटक झाल्यानंतर हा अर्ज जो वकील आहेत त्याचे शशिकांत सावंत यांनी हा अर्ज मागे घेतलेला आहे। त्याचं कारण मात्र करू शकले नाहीये, पण अटकपूर्व जामिनासाठी जो अर्ज दिला होता तो आता वापस घेण्यात आलेला आहे आणि आता पुढे नेमकी काय कारवाई होते हे बीडमध्ये आल्यावरच आपल्याला समजणार आहे। दीपाली, नक्कीच स्वानंद, त्याच्या अटकेनंतर आता नेमक्या कशा पद्धतीनं घडामोडी घडणार आहेत या संदर्भात काही माहिती मिळते? आता त्याला आधी बीडमध्ये आणण्यात येईल, नंतर त्याचं मेडिकल होईल रिसर्च आणि नंतर त्याला न्यायालयासमोर हजर करण्यात येईल अशी माहिती आहे। सध्या तरी एकच प्रकरणात त्याला अटक करण्यात आलेली आहे। आता नेमकं बघूयात की काय त्याला बीडमध्ये आणल्यावर होईल। दीपाली, नक्कीच स्वानंद, असेच आमच्यासोबत राहा। धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीसाठी। तर सतीश भोसले उर्फ खोक्या याला प्रयागराजमधून अटक करण्यात आली आणि त्या अटकेनंतरचा हा सतीश भोसलेचा फोटो समोर आलेला आहे। निळा पांढऱ्या पट्ट्यांचा शर्ट घातलेला हा फोटो आता एनडीटीव्ही मराठीच्या हाती लागलेला आहे। व्हिडिओमध्ये अतिशय उत्स्फूर्त असा दिसणारा सतीश भोसले उर्फ खोक्या या फोटोमध्ये अतिशय हतबल अशा अवस्थेत दिसतोय आणि अटक केल्यानंतरचा हा फोटो आहे। सतीश भोसलेला उत्तर प्रदेशच्या प्रयागराजमधून अटक करण्यात आली आणि यानंतर हा फोटो आपल्या समोर आलेला आहे।